जीवन सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल। प्रयत्न करायला विसरू नका, मार्ग तुम्हाला सापडत जाईल। जीवन ही रंगभूमी आहे, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे। जीवन हा एक संघर्ष आहे, जीवनाच्या अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत। मित्रांनो, आपले जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे। प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत त्याला स्वतःला येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असते। जीवनात चढ उतार हे येतच असतात। जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतो। सतत सुख किंवा सतत दुःख असे क्वचितच आढळते। जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते। आपण गतिमान असावे व प्रगतीपथावर राहावे, ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे। खरं म्हणजे जगण्या इतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही। सर्व कला, क्रीडा, साहित्य, संगीत, संशोधन हे जीवनाचे विलास आविष्कार आहेत। त्यात जे रस घेतील त्यांना सविकल्प समाधीचे सुख लाभेल। हे सहज सौख्य माणसं विसरतात। खेळीमेळीच्या वातावरणात विचारांच्या आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडावेत आणि प्रसंगी काटावेत, पण हा ऐश्वर्य छंद रंगपंचमी प्रमाणे सुखद सोहळाच ठरावा। माणसाच्या जीवन प्रवासातील प्रेम या शब्दाला खूप महत्व आहे। प्रेम आणि जीवन यांचे अतूट नाते आहे। जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे, जिचा चांगला उपयोग करणे महत्वाचे आहे। माणसाने केवळ क्षुल्लक दुःखाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नये। त्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगड्याचा पाय व्हावे, अनाथाला पालक सुद्धा व्हावे। दुसऱ्याला आनंद द्यावा, दुसऱ्यासाठी जगावे, इतरांना जगू द्यावे। जगता जगता जीवनाकडे पाहावे, जमेल तेवढे जाणावे, या जाणीवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावे। स्वतःला विसरून अवैयक्तिक पातळीवरून जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा। माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक जगावे। हे जग सुंदर व्हावे यासाठी जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने रमावे। अशा जगण्यात जीवाचा गौरव आहे। माणसाजवळ विचार शक्ती आहे, आचार शक्ती आहे, सद्बुद्धी आहे। एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य सत्यम शिवम सुंदरम असे आपण अनुभवत राहू। निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य चंद्र यांचे उदास्त, सतत खळखळणारे लहानांचे हसणे, पायाशी घोटणाऱ्या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलणे केले की वृद्धांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रुपया हातावर ठेवला तर 4 पिढ्यांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग भिक्षू, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटा नाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थना गीत, अशा अनेक अंगांनी नटलेले सजलेले हे जीवन किती सुंदर आहे, नाही का? धन्यवाद मित्रांनो। जीवन एक रंगमंच या चॅनल वरील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना दसरा म्हणजेच विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक आणि गोड शुभेच्छा। धन्यवाद मित्रांनो। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत राहतील। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत। तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच। थँक्यू फ्रेंड्स।